नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी आज मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. दोन मोठ्या अशा आनंदाच्या बातम्या या ठिकाणी असणार आहे. पहिली आनंदाची बातमी म्हणजे जून महिन्याचे जे ₹1500 ना हे कालपासून लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती इथे पडायला इथे सुरुवात झालेली आहे. तुमच्या अकाउंटवरती जून महिन्याचे ₹1500 आले का? ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे. जर आले असेल तर हो म्हणून नक्की पाठवा आणि जर नसून आले तर नाही म्हणून नक्की पाठवा. परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसते त्यांना आज 100% त्यांच्या अकाउंटवरती जे पैसे जे आहे ना ते जमा होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाहीये. आणि आता दुसरी महत्त्वाची अपडेट असणार आहे ही ई-के-वाय-सी बद्दल. बघा इथे ज्या लाडक्या बहिणीचे ₹1500 बंद झालेले होते म्हणजे ज्यांना मागील मार्च, एप्रिल आणि मे असे पैसे जे भेटलेले नव्हते त्यांचा जो हप्ता आहे ना आता हा पुन्हा सुरू होणार आहे. मंत्री जे आपले आदिताई तटकरे आहे यांनी मोठी अपडेट्स या ठिकाणी दिली आहे. ते नेमके काय म्हणालेले आहेत याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी. ई के-वाय-सी पूर्ण करूनही बऱ्याच महिलांचा महिन्यांचा हप्ता जो आहे ना हा बंद झालेला होता. आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. बघा आपल्याला सुद्धा इथे खूप साऱ्या अशा कमेंट्स आलेल्या होत्या. सर आम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे. आम्हाला मार्चपर्यंत हप्ते जे आहे ना, हे व्यवस्थित आलेले आहेत. परंतु त्यानंतर आम्हाला एप्रिल असेल, त्यानंतर मे असेल, असे 2 जे हप्ते ना, ते हप्ते आमच्या अकाउंटवरती ते जमा झालेले नाही आहेत. तर अशा लाडक्या बहिणी आता टेन्शन इथे घ्यायचं काम नाही. कारण की त्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे, हे पुन्हा इथे सुरू झालेलं आहे. म्हणजे त्यांना सुद्धा आता पडताळणी झाल्यानंतर त्यांना सुद्धा हे जे राहिलेले हप्ते ना, पेंडिंग हप्ते ते त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. ती आनंदाची बातमी इथे असणार आहे. तुम्हाला एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे पैसे भेटलेले आहेत का? ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे सांगू शकता. त्यानंतर राज्य सरकारने अतिविश्वास दुर्बल कुटुंबातल्या महिलांना आधार देण्यासाठी ही योजना जी आहे ना, ही सुरू केली आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹2.5 लाख कमी आहे, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1500 हे दिले जातात. हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण एकदा बघूया. बघा ई-के-वाय-सीसाठी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिलेली होती. सुरुवातीला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आणि त्यानंतर 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली होती. त्यानंतरही ज्या महिलांच्या ई-के-वाय-सीमध्ये काही चुका राहिलेल्या होत्या, त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत संधी देण्यात आलेली होती. बघा, इथे जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री अजय तटकरे हे नेमकं काय म्हणाले आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ई-के-वाय-सीसाठी 6 महिन्यांची मुदत इथे देण्यात आलेली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ती मुदत जी आहे ना, ती त्यांनी वाढवली होती, असं त्या म्हटलेलं आहे. परंतु त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली होती, त्यांच्यासाठी सुद्धा इथे सरकारने पुन्हा एकदा दुरुस्तीचा चान्स दिलेला होता. त्यांच्यासाठी एप्रिल 2026 पर्यंत ही संधी देण्यात आलेली होती, की बा तुम्ही तुमची चूक जी आहे ना, चूक झाली ती सुधारून घ्या, असं त्यांनी बोलताना माध्यमांशी बोलताना असं सांगितलेलं आहे. सरकारच्या माहितीनुसार ई-के-वाय-सी न केल्यामुळे 60 लाखांपेक्षा जास्त महिला योजनेबाहेर राहिलेल्या आहेत. तसेच उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे 13 ते 14 लाख महिलांना इथे अपात्र इथे ठरवण्यात आलेलं आहे. मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिलांनी वेळेत ई-के-वाय-सी पूर्ण केली असूनही लाभ मिळालेला नाहीये, त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा तपासणी इथे केली जाणार आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणताही पात्र महिलेवर इथे अन्याय होणार नाही, असं त्यांनी ग्वाही दिली आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नसल्यामुळे त्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं इथे म्हटलेलं आहे. बघा त्यांनी एक पॉईंट इथे क्लिअर केलेला आहे. तो म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, या 2 योजनेपैकी तुम्हाला कोणत्यातरी एका योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. तुम्ही दोन्ही योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे घेऊ शकत नाहीये, असं सरकारने इथे स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला यावर नेमकं काय वाटतंय? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.